गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका पेणच्या ग्रामीण भागातल्या गणेश मूर्ती उद्योगाला बसलाय। पुराच्या पाण्यामध्ये मूर्ती भिजल्या आणि त्यामुळे मूर्तिकारांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय। कर्ज कसं फेडायचं याबरोबरच गणेश भक्तांची मागणी कशी पूर्ण करायची या विवंचनेमध्ये सध्या मूर्तिकार आहे। अतिवृष्टीमुळे गणेश मूर्तींना फटका बसला होता, तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। अतिवृष्टीत पेणमधील गणेश मूर्तिकारांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मूर्तिकार आहेत। मला सांगा, नेमकं अतिवृष्टी झाली कशी आणि कशा पद्धतीनं तुम्हाला नुकसानीला सामोरं जावं लागलं? काय झालं माहिती आहे, सोमवारची सकाळचे 7 वाजता जो इतका जोरात पाण्याचा प्रवाह आला की आम्हाला सावरण्याचा चान्सच मिळाला नाही। इतके आमचे कामगार असून पण आम्हाला आमच्या मूर्त्या किंवा आमचे डाय किंवा पीओपीच्या गोणी ह्या कुठेही हलवता आल्या नाही। फार नुकसान झालं। पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की आपण धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर किती जोरात पाणी येतो अशा प्रकारे पाणी एकदम झाला। म्हणजे 10 मिनिटांमध्ये संपूर्ण परिसर जलमय झाला। माझ्या इथे मी उभा आहे, इथे जवळजवळ 3-3.5 फूट पाणी आतमध्ये आलं। माझ्या घरात पण पाणी गेला। सगळे कामगार सगळे भिजले, सगळे एकदम भिजून सगळे कामगार काम करत होते, सगळे मूर्त्या वगैरे हलवण्याचा। पण मूर्त्या बऱ्याचशा डॅमेज झाल्या। आम्ही काही मूर्त्या उचलण्याचा प्रयत्न केला, पण भिजल्यामुळे काही मूर्त्या उचलता झाल्या नाही, ते सगळे डॅमेज होऊन गेल्या साहेब। नक्कीच या सगळ्या जो पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, काय नेमका भविष्यात परिणाम होणार आहे त्या आगामी काळामध्ये? साहेब आता काय माहिती आहे, कमीत कमी 6 दिवस झाले ह्या गोष्टीला। आता मार्केटमध्ये असं की संपूर्ण मार्केटच बंद होता आणि ज्या आमच्या तयार मूर्त्या होत्या त्या सगळ्या म्हणजे डॅमेज झाल्या। आता मार्केटमध्ये परिमाण म्हणजे आम्हाला मार्केटमध्ये आता ज्या आमच्या ऑर्डर आहेत त्या कशा पूर्ण करायच्या हा मोठा प्रश्न आहे। आता अहोरात्र म्हणजे 12 ते 14 तास काम करून या मूर्त्या आम्हाला घडवायला लागतील। जर ते आम्ही तसं केलं नाही तर मार्केटमध्ये मूर्त्या कमी पडतील। लोकांच्या शेवटी श्रद्धेचा प्रश्न आहे। मूर्त्या प्रत्येकाला मिळालाच पाहिजे, नाहीतर मग काय एक्स्ट्रा दराने कोणीतरी मूर्त्या विकतील। सरकारने मदत घोषित करायला पाहिजे होती। पुन्हा सरकारी अधिकारी कोण इकडे बघायला आलेले? 6 दिवस जर आमचा तांबडशेत पासून हा 5-6 गावांचा संपर्कच तुटला होता, कोणी आलं नाही, 1 रुपयाची मदत कोणी जाहीर केली नाही, तर आम्हाला वाटतं की सरकारने काहीतरी मदत द्यायला पाहिजे। आमच्या आता देणे आहेत, कामगारांची देणे आहेत, पीओपीचे देणे आहेत, बँकांचं कर्ज आहे, तो कसा हा फेडायचा हा मोठा प्रश्न आहे। नक्कीच या अतिवृष्टीमुळे पेणमधल्या गणेश मूर्तिकारांचं अतोनात नुकसान झालं आणि सरकार काहीतरी मदत करेल अशी अपेक्षा इथल्या मूर्तिकारांनी ठेवलेली आहे। प्रफुल्ल पवार, G24 तास, रायगड।